नमस्कार मित्रांनो, योग की बात या यूट्यूबच्या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. मी अर्थातच डॉक्टर रणजित चिकोडी. आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगामध्ये शांतिरेव शांतीही हा अनुभव मिळायचं खूप कठीण आहे. म्हणूनच आम्ही योग वर्गामध्ये ओंकार जप म्हटल्यानंतर 3 वेळा शांती 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 असा शांतीपाठ म्हणतो. हे 3 वेळा असं का म्हणायचं असा एक प्रश्न मनामध्ये येतो. याचं उत्तर वेदामध्ये सांगितलेलं आहे. वेदांमध्ये सांगितलेलं आहे की पहिली शांती ही या अमूल्य शरीराची करायची, दुसरी शांती मनाची आणि तिसरी शांती आपल्या वाणीची करायची. आणि म्हणूनच हा जो दैवी किंवा असा जो दैवी ओंकार आहे किंवा जो प्रणव आहे, तो प्रणव ओंकार म्हटल्यानंतर 3 वेळा आपण शांती 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 म्हणतो. त्यामुळे मनातले वाईट विचार, अनिष्ट विचार समूळपणे नष्ट होतात. मन प्रसन्न होत जातं, मनाचं प्रसादन होत जातं. जितकं मन शांत असेल तितकं आपलं जेवण सावकाश आणि चावून आपण खाऊ आणि तितकं अन्नातली पोषक तत्व रक्तामध्ये शोषून घ्यायला मदत होईल. रोज एका ठराविक वेळी आपण जेवलो, सावकाश शांतपणे आपण जेवलो तर पाचकरस योग्य प्रमाणामध्ये निर्माण होतील, अन्नाचं नीट पचन होईल, अन्नाचं रूपांतर कॅलरीजमध्ये होईल, या कॅलरीज सर्व पेशीने जाऊन पोहोचतील आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या अन्नाचं अनावश्यक अशा चरबीत रूपांतर होणार नाही. त्यामुळे आपल्याला जेवण शांतपणे आणि चावून चावून खायला पाहिजे, हे फार महत्त्वाचं. दुसरं, ते जर तुम्ही जेवताना तुम्ही बैचेन आहे, चिडलेले आहे, दुःखी आहे, अस्वस्थ आहे, तुमच्या मनावरती स्ट्रेस आहे, ताण आहे, असं असेल तर काय होईल? ते अन्न पचवायला येणारे जे पाचकरस आहेत किंवा काही एन्झाईम्स आहेत ती येणार नाहीत. आणि ती जर एन्झाईम्स आणि पाचकरस आले नाहीत आणि जर शरीरावरती ताण आहे तर शरीर काय करणार? घाबरणार. शरीराला वाटेल काहीतरी धोका आहे, काहीतरी लोचा झाला आहे. आणि मग शरीर काय करेल? खाल्लेल्या अन्नाचं चरबीत रूपांतर करेल आणि साठवून ठेवेल. म्हणजे शरीराला वाटते की काहीतरी धोका आहे, म्हणून ही निसर्गतः होणारी रिॲक्शन आहे, हे लक्षात घ्या. आता आपल्याला अन्नाचं चरबीत रूपांतर नको आहे, कॅलरीजमध्ये हवं आहे, तर आपल्या मनावरती येणारा ताण आपल्याला कमी केला पाहिजे. आता ताण कशामुळे येतो आहे हे आधी आपण बघूया. ताण नोकरीचा असेल, शिक्षणाचा असेल, मुलांच्या लग्नाचा आहे, कर्जाचा आहे, घरातलं कोणीतरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, पूर आलेला आहे, घरात पाणी शिरलेलं आहे, परीक्षा आलेल्या आहेत, कसलाही ताण असू शकेल. काही वेळा स्ट्रेस असतील, काही वेळा युस्ट्रेस असतील. कशाहीमुळे मनावरती ताण आला की तो शरीरावरती येतो आणि मग किडनीच्या डोक्यावर जी ॲड्रिनल नावाची ग्लँड आहे तिच्यातनं कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन रक्तामध्ये येतं आणि सगळा गोंधळ उडतो. आणि मग हे कॉर्टिसॉल एकदा रक्तात आलं की चरबी जाळायची प्रक्रिया मंद होते आणि अन्नाचं रूपांतर चरबीमध्ये होऊन साठवून कसं ठेवायचं हे पाहिलं जातं. कारण शरीर कुठला ताण आहे, कसला ताण आहे काही विचार करत नाही. ताण आला की ॲड्रिनल जी ग्लँड आहे किडनीच्या डोक्यावर ती कॉर्टिसॉल सोडणार, रक्तात येणार, चरबी जाळायचं काम बंद होणार, चरबी साठवली जाणार, अन्नाचं रूपांतर चरबीत होणार. हे सगळं रिॲक्शन आहे, ते केमिकल रिॲक्शन लगेच घडतात. म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे की जेवताना तुम्हाला शांत जेवलं पाहिजे. जितकं तुमचं आयुष्य शिस्तबद्ध असेल, जितकं तुम्ही सातत्यपूर्वक व्यायाम कराल, योगाभ्यास कराल, तितकी कॉर्टिसॉलची निर्मिती कमी होईल. योगाभ्यासामध्ये तेच तर महत्त्वाचं आहे. योगाभ्यास हा शरीराबरोबरच मनावरती परिणाम करतो आणि त्यामुळे कॉर्टिसॉलची निर्मिती कमी होते, ताण कमी होतो. हेच तर आपल्याला करायचं. आता आयुर्वेद सांगतो अन्न पचवण्याकरता एक उष्ण तत्व तुमच्या पोटामध्ये आहे, त्याला अग्नी किंवा त्याला जाठराग्नी असं म्हणतात.
जाठरो नाम भगवान अग्नी जाठराग्नी असं म्हटलेलं आहे. त्याला अग्नीला देव असं म्हटलेलं आहे. वेदांमध्ये तो अग्नी म्हणजे फार महत्त्वाचं तत्व आहे असं सांगितलेलं आहे. आणि हे तत्व तुमच्या पोटामध्ये पचनाचं काम करत आहे. हा अग्नी जितका जास्त पेटलेला असेल तितकं तुमच्या अन्नाचं पचन चांगलं होईल. जितकं अन्नाचं पचन चांगलं होईल तितकं अन्नाचं रूपांतर कॅलरीजमध्ये होईल आणि त्या कॅलरीज सगळ्या पेशींना मिळतील. आणि म्हणून हा जाठराग्नी चांगला जर पेटायचा असेल, तो प्रज्वलित व्हायचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला समिधा आणि तूप त्याच्यामध्ये आपल्याला घातलं पाहिजे. जसं पूर्वीच्या काळामध्ये, वेद काळामध्ये जसं यज्ञ चाललेले असायचे आणि त्या यज्ञांमध्ये समिधा आणि तुपाचं हवन केलं जायचं, त्याप्रमाणे आपल्याला या समिधा म्हणजे अन्न आणि तूप, आपल्याला गाईचं तूप आपल्या जेवणामध्ये घ्यायला पाहिजे. अशा प्रकारे हे सगळं आपण चांगलं अन्न, गाईचं तूप घेतलं आणि त्याच्या जोडीने जर आपण योगाभ्यास केला, व्यायाम केला, शांत झोप जर वेळेवर आपण घेतली, वेळेवर जेवलो, तर या सगळ्या गोष्टींमुळे अन्नाचं चांगलं पचन होतं, जाठराग्नीचं काम चांगलं होतं आणि चरबी जाळण्याचं काम केलं जातं. शरीराला योग्य अशा कॅलरीज मिळतात, वजन वाढत नाही आणि मग तुम्ही चांगले दिसायला लागता, रुबाबदार दिसायला लागता, तुमचा चेहरा प्रसन्न दिसायला लागतो. आणि तेच जर तुम्ही अस्वस्थ असाल, चिडलेला असाल, बैचेन असाल तर तुमचा जाठराग्नी काम करणार नाही. तुमच्या अन्नाचं रूपांतर चरबीमध्ये होईल, तुमची नको ती अनावश्यक वजन वाढायला लागतील, अनावश्यक चरबी निर्माण होईल, कोलेस्ट्रॉल आहे, ट्रायग्लिसराईड आहे, LDL आहे, हे सगळं वाढायला लागेल आणि मग तुम्ही विचित्र दिसायला लागेल. आणि म्हणून तुम्ही कुठला व्यायाम करता, कुठला योगाभ्यास करता हे तितकंच महत्त्वाचं जितके की तुमचं अन्न आहे. जर तुम्ही चालायचा व्यायाम करताय आणि तुम्ही कानात पॉड्स इयरफोन घातलेला आहे आणि तुम्ही गाणी ऐकत चालताय, तुमचं लक्ष चालण्याकडे नाही, गाण्यांकडे. तुम्ही जिमला जाताय, मोठी ढाण करत मोठ्या मोठ्या प्रकारची मोठ्या आवाजात तुम्ही गाणी ऐकताय, कानावर त्याचा परिणाम होतोय, लहान मेंदूवर त्याचा परिणाम होतोय, तुम्हाला त्रास आतून होतोय, तुम्हाला कळत नाही, तुमचं लक्ष जिममध्ये नाही आहे. म्हणून तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात कुठल्याही प्रकारची गाणी ऐकायची नाही, कुणाशी बोलायचं नाही, स्वतःच्या तालामध्ये आणि स्वतःच्या नादामध्ये चालायचं कसं हे प्रॅक्टिस तुम्हाला आधी करायला लागेल. किंवा निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही एखाद्या कोकणामध्ये वगैरे निसर्गाच्या सानिध्यात जर फिरायला गेला तर तिथं तुमच्या लक्षात येईल तुमचं मन चांगल्या अवस्थेत आहे आणि तुमचं पचन चांगलं होतंय, तुम्हाला भूक सपाटून लागते. आणि म्हणून हे निसर्गाच्या सानिध्यात जितकं चालाल, जितका व्यायाम कराल, योगाभ्यास कराल, वेळेवर जेवाल, वेळेवर झोपाल, तितकं तुम्हाला अन्नाचं पचन चांगलं झालेलं दिसून येईल आणि शांतीरेव शांती हा दुरापास्त झालेला अनुभव निश्चितपणे तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. आणखी काय बोलू, आज इथंच थांबतो. तुम्हाला जर आजचा एपिसोड आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटा वाजवा आणि लिंकवर जा, म्हणजे सबस्क्रिप्शनचं बेल येईल आणि मग बेल वाजवा आणि मग तुम्हाला सगळ्यांना शेअरसुद्धा करता येईल. अवश्य शेअर करा. धन्यवाद. नमस्कार.